पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फक्त 1-0 वाढवलाय, पण त्यामुळे तुझं खूप नुकसान होणार आहे प्रभास. आणि तुझ्यामुळे तुझ्या आत्तूची प्रचंड कोंडी होणार. हवा आहे का मजा? ये मीर, अरे चल ना बाबा इथनं. अरे शैलजा कधी इथे येईल, कुठल्याही क्षणी. चल चल चल. तू ना मला एक दिवशी डायरेक्ट ढगात पोचवणार आहेस. तू थांब, मी जातो आपला. बघ बाबा तू. तू माझ्या रूम मध्ये काय करतोयस? तू सकाळी जे काम दिलं होतं ते मी पूर्ण केलं. त्याच्यावर प्रभासच्या सह्या घेत. म्हटलं ही फाईल बाहेर कुठे ठेवण्यापेक्षा तुझ्या रूम मध्येच. सॉरी, मी तुझी परमिशन न घेताच तुझ्या रूम मध्ये आलो, पण ही फाईल खूप इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून मग फक्त फाईल ठेवायची होती म्हणून. आत्या, प्रभास कुठे सकाळी मीटिंगला गेलाय का? नाही, तो सह्या करताना खूप घाईघाईत होता म्हणून. असेल. तू पण सकाळी घाईघाईत बाहेर पडलीस. नाश्ताही केला नसशील ना? आम्ही पण थांबलोय. नाश्ता लावायला सांगू? फाईल मैं तैयार आहेस तू? आणि मनाने? वीणा, काय झालं? शांत हो बरं. वीणा, काय झालं? तू शांत हो बरं आधी. शिका, प्रभास असं का वागतात? मी त्यांना विसरून जायचा प्रयत्न करते आणि ते. काय झालं सांग मला. बास बास झालं प्रभास पुराण आता. अगं, तुझं लग्न होणार आहे एका वेगळ्या मुलाशी, ह्याचं भान ठेव जरा. नाही तर तिकडे लग्न मंडपात काहीतरी बरळशील आणि आम्हा सगळ्यांचं नाक कापशील अख्ख्या गावासमोर. उर्मी, कालपासून तुझं बघतीये, दर मिनिटाला वीणाला नको नको ते बोलतीयस तू.
ती तुझी मोठी बहीण आहे हे पण विसरलीस का ग? हा, आणि ती काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तिला वाटेल ते बोलावं. सगळ्यात पहिली गोष्ट, बाहेरच्यांनी घरच्या गोष्टींमध्ये बोलू नये. आणि दुसरी गोष्ट, ही जी तुझी लाडकी मैत्रीण आहे ना, तिचं अजूनही समजा प्रभासवर प्रेम असेल तर तिने तसं सांगावं बाहेर की मला हे लग्न करायचं नाहीये, मला प्रभास बरोबर लग्न करायचं. करू शकेल काय? काय ग, आहे का हिम्मत? हा, कसं आहे ना वीणा ताई, प्रभास ना तुझा भूतकाळ आहे, त्यामुळे त्याला विसरायचं. परत सांग, लग्न मंडप सजलंय, लोक आलीयत आणि तूच पसंत केलेला मुलगा तुझी वाट बघतोय तिकडे. त्यामुळे हे रडण्याची नाटकं ना आता बंद करा. एका नवीन माणसासोबत 7 जन्मांचं नातं बांधायला निघाली असतो. त्यामुळे प्रभासला स्वतःच्या आयुष्यातून पूर्णपणे पुसून टाकायचं शेवटचं सांगते. नाही म्हणाली का ती? हा, करते किती लग्न? अगं मग डोळ्यात पाणी काय? आणि मगाशी प्रभासचं नाव का घेतलं तिने? नाही येणार प्रभासचं नाव. हा, यापुढे प्रभासचं नाव माझ्या तोंडी नाही येणार. खुश? गोड ग माझी. सॉरी, मेकअप खराब होईल ना. तसं झालाच म्हणा रडून रडून, पण ठीक आहे, आपण टचअप करूया. हा, लोकांना संशय नको ना यायला. चल 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 चल. ऍक्च्युली एका महत्वाच्या माणसाचा फोन होता, पण तुझा नियम मी मोडत नाहीये, नाही घेत मी फोन. इतक्यांदा फोन कट करतोयस तू, तरी त्याला कळत नाहीये की तू फोन घेऊ शकत नाहीये, सारखा सारखा फोन करू नये. नाही तर काय. आत्या ग, आपल्या इन्फॉर्मरचा फोन होता. म्हणजे त्याच्याकडे एखाद्या डीलच्या संदर्भात काही माहिती असेल ना, तर तू मला फोन करून सांगतो. नाही घेते मी फोन. असेल त्याच्याकडे काहीतरी माहिती महत्वाची, पण मी करेन त्याला फोन नंतर. उगाच मूर्खासारखं बोलू नको. घे फोन. अरे ती म्हणते तर घे. सदा, अरे एवढं काय अर्जंट काम आहे? मी केला असता ना नंतर फोन. आता मी फोन कट करतोय म्हटल्यावर काय? नाही 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 नाही, हे शक्य नाही. अरे 100% काय, 1,00,000% शक्य नाही. प्रभास असं करणं शक्य नाही. सदा भान पाहिलास तू? हा, काय वाटेल ते काय बडबडतोयस? इतकी महत्वाची माहिती प्रभास आमच्यापासून नाही लपवणार. आणि आमचं सोड रे, इतकी महत्वाची गोष्ट तो त्याच्या आत्तूपासून लपवणं शक्य नाही. तू तुझी इन्फॉर्मेशन चेक कर, रिचेक कर. मी सांगतोय ना, प्रभास असं वागणं शक्य नाही. प्रभास बद्दल कोण काय बोलतंय? काही नाही ग, उगाच अफवा पसरवत आहेत प्रभास बद्दल. हे ऐक रे सदा. काय म्हणतोय तो? होळकर, हा जो आपला इन्फॉर्मर आहे,
तो म्हणतोय की प्रभास बोल पटपट. प्रभास लग्न करतोय आत्ता. कोण म्हणाला प्रभास लग्न करतो? हॅलो हॅलो, कोण म्हणाल प्रभास लग्न करतोय? अहो मॅडम, संगमनेरभर चर्चा सुरू आहे मॅडम. अभ्यंकरांच्या विठ्ठल मंदिरातच लग्नाचे सगळे विधी सुरू आहेत. अभ्यंकरांच्या मंदिरात म्हणजे वीणा. हे बघा, तुम्ही जे कोणी असाल, जर ही बातमी खोटी ठरली तर अहो मॅडम, लग्नाची व्हिडिओ शूट करून पाठवू का तुम्हाला? त्याची काही गरज नाही. मी म्हणतो शैले, अगं त्या माणसावर कसला विश्वास ठेवतेस? तुझा प्रभासवर विश्वास पाहिजे. हे बघ, प्रभास तुला सांगितल्याशिवाय लग्न करेल का? आणि ती तुझं वीणाशी? नाही नाही, शक्य नाही. माझा त्या माणसावर मुळीच विश्वास नाही. माझा प्रभासवर 100% विश्वास आहे. हो ना. आणि तू एवढं ठणकावून सांगितलं होतंस वीणा या घरची सून होणं शक्य नाही. मग तरीही प्रभास तुझ्या मनाविरुद्ध वागेल? शक्यच नाही. मीर, हो आत्या. आपल्याला आत्ताच्या आत्ता संगमनेरला जायचंय. हो. गेली. ए बाबा, तू तो पेपर्सचा घोळ केलास तर ठीक आहे, पण आता हे नवीन काय? कसं आहे ना बाबा, एखाद्या माणसाला जर कोंडीत पकडायचं असेल तर त्याच्यावर चारही बाजूंनी अटॅक करावा लागतो. आज वीणाचं लग्न आहे आणि प्रभास तिथे गेलाय, त्यामुळे तो तिथे गेल्यावर काही ना काहीतरी गोंधळ नक्की घालणार. आणि हा गोंधळ जर आत्याने बघितला ना, तिला केवढा मोठा धक्का बसेल. आणि त्यात तिला जर कळलं की या सगळ्या नादात प्रभासने कामाकडे दुर्लक्ष केलंय, चुकीचं कोटेशन सँक्शन केलंय, फिर तो हंगामाही हंगामा. आता दक्षता घ्या, गणपतीचं स्मरण करा. मनातल्या मनात ओम गणानां त्वां गणपती हवामहे कवी कविनम उपस्थासरम ज्येष्ठ रामनाथानो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कर्म महागणपतये नमः. पांडुरंगा, प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलीला सगळ्यात चांगला मुलगा जोडीदार म्हणून मिळाला पाहिजे. माझ्या सुदैवानं मी सुद्धा वीणासाठी योग्य नवरा शोधू शकलो. खरं तर वीणाला ह्याही पेक्षा चांगला मुलगा मिळाला असता. तिच्यासाठी अनुरूप नवरा शोधण्याचं स्वप्न राहूनच गेलं रे पांडुरंगा. वीणावर जीवापाड प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा, तिचा आदर करणारा, तिच्या संगीतावर प्रेम करणारा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वीणासारखा तुझी भक्ती करणारा मुलगा हवा होता. मग दोघे जोडीनं तुझ्याशी बोलले असते, तुझी सेवा केली असती. पण मला असा मुलगा शोधायला वेळच नाही मिळाला. मी चूक केली का रे पांडुरंगा? नाही, तसं असेल तर मला माफ कर. पण मी जे काही करतोय ते तुझ्या समक्ष करतोय. बरं वाईट आमच्यापेक्षा जास्त तू समजणार आहेस. आणि मला खात्री आहे तू चुकीचं काहीच घडू देणार नाहीस. रघुनाथराव, रघुनाथराव, ओ रघुनाथराव. दादा, दादा तुला गुरुजी बोलावतात. मुलीला घेऊन यायला सांगा. हो हो, म्हणून वीणा
कोणता ब्रश? हा वापरते. इकडं बघ. असं नको करूस, शांत राहा बरं. उर्मी, एक काम कर कर. बरं नको करूस, जाऊ दे. आमची नवरी कशी सुंदर दिसली पाहिजे, आणि अशी रडकी मुलगी समोर गेल्यावर लोक काय म्हणतील ग? बापरे, काय काय म्हणतील? काहीतरी भलतेच विचार आणतील डोक्यात. नवरा मुलगा पण काय म्हटला पाहिजे? अशीच बायको हवी मला. 7 जन्म काय 70 जन्म ही अशीच बायको हवी, असं म्हटला पाहिजे तो. हो की नाही ताई? किती सुंदर दिसतेस ग, आणि खरं तर आत्ता सुंदर दिसायला लागलीस तू. मेकअप कोणी केलाय? मी ना. ए ताई, अशीच बघ, हा अशीच बघ. मी फोटो काढते तुझा, थांब. बघ बरं इकडे बघ. हास थोडीशी फोटोसाठी तरी. माझ्याकडे बघ, माझ्याकडे. असं हस. किंवा उर्मी, शांतपणे सगळं सहन करते म्हणून वाटेल ते करू नको. हा, खूप काळजी आहे ना तुला तुझ्या मैत्रिणीची. मग समजाव तिला की हसत मुखाने हे सगळं स्वीकार कर. म्हणजे कसं, पुढे ज्या ज्या गोष्टी होतील ना त्या सुंदर वाटतील, छान होतील. हा, हस थोडीशी. वीणा, तुला बोलवलंय. चला जाऊया. चल पूर्वी. चिका, तुम्ही पुढे व्हा, मी येते. का ग, पळून बिळून जाण्याचा प्लॅन आहे का? उर्मी, ती म्हणते ना पुढे जा, मग पुढे जा. थांबल्या बाहेर एकत्र जा. चल. मामा, प्रभास इथे आले होते हे माहित होतं तुला? त्यांनी नवऱ्या मुलाशी बोलायचा प्रयत्नही केला, हेही माहित असेल ना तुला? मामा, प्रभास जिथे कुठे असतील ना त्यांना प्लीज सांग, जर माझ्या लग्नात काही गडबड करण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसतं. तुला आणि तुझ्या संसाराला कोणाचीच नजर न लागो. अगदी माझी सुद्धा. ओम गणानां त्वां गणपति हवामहे कवि कवीनामुपसहस्रवं ज्येष्ठराजं साधनं. एकदा का हे लग्न झालं की प्रभासचा विषय संपला कायमचा. बघा बघा, नवरी मुलगी आली. बाबा, विधी सुरू होण्यापूर्वी आपण तिघे एकदा विठ्ठलाचं दर्शन घेऊया का? हो हो, ये ना, या ना, या. काही घोळ तर झाला नाही ना?
नवरा मुलगा प्रभास आहे हे विणाला कळलं तर नाही ना? नाही नाही पांडुरंगा, असं चुकून सुद्धा घडू देऊ नकोस. या सगळ्यामध्ये प्रभास अडकायला नको. बाबा